दुसऱ्या भागामध्ये आपण आज एकांकिका बघणार आहोत आणि मगाशी म्हटलं तसं एक कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की यामध्ये भारतातून देखील खास ऍक्टर्स आपल्याला जॉईन झाले केवळ फुलेंच्या प्रेमामध्ये. फुलांनी लिहिलेली सांस्वन ही एकांकिका आता सादर होते. फुलांच्या लेखनाचं एक असं वैशिष्ट्य आहे की त्यात डोकावून बघता येतं. म्हणजे रोजच्या व्यवहारातला विरोधाभास, परस्पर संबंधामधला जिव्हाळा आणि दुटप्पीपणा हा आपल्याला त्या प्रतिबिंबात दिसतो आणि जीभ चावत आपण आपल्यावर दिसून देतो आणि हसता हसता नकळत काहीतरी आज जाणवूनही जातं. प्रसंग पडला की माणूस कळतो असं आपल्याकडे म्हणतात. सांत्वन बघताना हाच प्रत्येक आता बघूया. दिग्दर्शक आहे अभिषेक राणेकर. बघूया सांत्वन. हेलो, हाँ जी, हाँ जी, हाँ है जी, हाँ दे दो, हाँ एक किसका फोन है? वो कमिश्नर साहब है ना, भड़काउंकर, उनके मेम साहब का है. कमिश्नर का है वो? भड़काउंकर असिस्टेंट कमिश्नर है ना? फोन किया था. त्याच्यासाठी आले ना. कमाल से कर. जी मुझे. पिंकी बेटे को बोलो रिकॉर्ड कर. नोकरांच्या पुढे असा अपमान करायची काही आवश्यकता नाही. तो फोन घ्या. मिसेस बडकमकर तिकडे वेट करत असते. आय डोंट केअर फॉर मिसेस बडकमकर. एक साधा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर असं ओढून घ्यायचं काही कारण नाही. अहो तो टेलिफोन घ्या आणि मला स्वस्थ बसवा. तुम्हाला कोण आलं होतं डिस्टर्ब करायला? दुपारपासून एक अक्षर देखील बोलले नाही. एखाद्याचे वडील वारल्याचं दुःख मलाही कळतं. एखाद्याचे वडील? नाना तुझे कोणीच नव्हते का? कोणीच कसे नव्हते? सासरे होते ना माझे. म्हणून तर दुपारी कार आल्यापासून एक क्षणभर देखील डिस्टर्ब नाही केले. थँक्यू. हे बघा, मला तुमच्यासारखं आयरॉनिकली बोलता येत नाही. तुमचे वडील वारल्याची कार आली, तुम्हाला दुःख होणं नॅचरल आहे. पण म्हणून उगीच खोट्या फिलिंग्स मला नाही लागत. त्याची अपेक्षाही नाही. म्हणूनच पिंकीला देखील काहीही करू दिलेलं नाही. आय कॅन टेल हर दॅट यू आर नॉट वेल ऑर समथिंग, पण हे डेथ बद्दल मी तिला अजिबात बोलणार नाही. तिच्या मनावर उगीच भोवताच पेटतो. आपले आजोबा आहेत हेच तिला तिथे ठाऊक नव्हतं. तिथे आता ते नाहीत हे कशासाठी सांगायचं? हो पण हॅलो, हां मीच बोलते. नाही कामात नव्हते आज. क्लबात नाही होऊ शकत. आमच्या घरी एक मिसहॅप झाला. नो नो वी आर ऑल राईट. थँक्यू. साहेबांचे फादर हो दुपारी झाले. हो आहेत, नाही जाणार. आता जाऊन तरी काय उपयोग? कुणाशी? साहेबांची? बरं हॅलो, हां गुड इव्हनिंग. हो दुपारी. काय करणार हो, आपल्या हातात आहेत काय या गोष्टी. देण्याची कसली इच्छा? हा हा देवाची इच्छा. देवाची इच्छा. येता आपण? बरं या. हो मी सांगते साहेबांना. हो
बरं बरं. मगन सिंग मेम साहब. सिगरेट ले आओ. और मगर से पिंकी बेबी को पास में लीजिए. मेम साहब, पिंकी बेबी को गर्म कपड़े पहन के ले जाना है मेम साहब. मगन सिंह बाहर हवा कैसी है? ठंडी है मेम साहब. यहाँ अंदर ही थोड़ा गर्म हो रहा है, बाहर तो ठंडा है मेम साहब. तो पूछता केवल जा. और आज खाने में स्वीट डिश मत बना. आज खाने में पुडिंग बना रखा हूँ. तो जाओ बेबी को पार्क में ले जाओ. मगन सिंग जी मेम साहब. Stupid. अच्छा सर. आज हम खाना नहीं खाएगा. अच्छा सर. म्हणजे अजिबात जेवणार नाही. नको कॉफी करायला सांगतो मी. नको अहो पण मिस्टर मिसेस भांडण करेल. येऊ दे. हे काही आज पहिल्यांदा येत नाही आपल्याकडे. पण आज कंडोलन्सेस द्यायला येत आहे. ते आले की मला सांग. चलेगा, हम तुम्हारा मदद करेगा. मेम साहब. पिंकी डोंट बी सिली. बगल से मला सोफा उचलून ठेव. याहू! पिंकी डान्सची प्रकृती बरी नाही आहे बेटा. दादी, मी बगल से त्यांना किल करणार आहे. हे करणारेस कर. पिंकी डोंट बी सिली. You want to be. मगन से जाओ पिंकी बेबी का रूम साफ करो. जाओ. Hands up. पिंकी कम हियर. Hi, Dad. Dad, मम्मी, Dad बघ ना, किस करताय. Daddy, मोठी बरोबर किस करतात. कधी कधी करतात. मग जरा मोठी मुलांनी किस केलं तर त्यांचं डोळं पण फुटतं. मोठ्या मुलांचे मोठे डॅडी असतात ना, ते पुसतात. Daddy, तुम्ही पडलं मारताय. आता नाही गं. मगन से जी मेम साहब. असं पार्क में. हो. वेट वेट. चल मी घेऊन चलतो तुला. याहू! अहो पण मिस्टर मिसेस भांडण पण येतील ना. येऊ दे. तुम्ही बोला त्यांच्याशी. म्हणायचे शोकाचा ड्रेस केलेलाच आहे. शोकाचं म्हणजे शोकाचा म्हणजे शोक म्हणजे दुःख. म्हणजे दुःख म्हणजे जाऊ दे. मलाही कळलेलं नाही अजून ते. डॅडी, तुम्ही आमच्या स्कूलमध्ये या. आमच्या मदर आहेत ना, त्यांना खूप नॉलेज आहे. तुमच्या मदरला ही नाही मदर, स्कूलमध्ये मदर. याहू! ओके. कुठे जायचं आपण? झू! झुमरे जायचं. बर. मगन सिंग पिंकी को स्वेटर पहना के लेके आओ. म्हणजे खरंच तुम्ही पिंकीला घेऊन जाणार? काय नाही काय नाही. काय नाही कसं काय ते समजतंय मला. असंच होतं ना तर मी देखील प्रभात गेले असते. अजूनही जाऊ शकतेस. म्हणायचे बाप्पांचा विषय ताजाच आहे. कसला? आज नानांच्या मृत्यूचा. मलाही बोलता आलाच ना. थांबलीस का म्हणून. Dad, 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 come on, Dad! चलो लेट्स गो पिंकी. मगन सिंगला सांगा गॅरेज ओपन करायला. मगन सिंग जी मेम साहब. गॅरेज ओपन करो. अच्छा सर. चलो पिंकी लेट्स गो. मेम साहब, साहब तो आज खाना नहीं खाएगा. आप खाएगा ना मेम साहब? नाही. इतना दुख मत करो मेम साहब. साहब का पिताजी मर गया. हमको भी बुरा लगा. हम मुर्गी पकाना बंद कर दिया. हम फ्रिज में रखा कल के वास्ते. हमको लगा कि ऐसा आज का दिन मुर्गी पकाना गलत लगेगा ना मेम साहब. हम सिंपल खाना बनाया है मेम साहब.
हाँ ठीक है मगर आज हम खाना नहीं खाएंगे। इतना दुख नको नको करूं मेम साहब। हमारा भी पिताजी लास्ट ईयर मर गया। हम नहीं रडला। साहब भी टेलीग्राम आने के बाद नहीं रडला। आप बहुत अच्छे होने का मेम साहब, पर हम क्या कर सकते हैं मेम साहब? हमारे हाथ में ना कुछ नहीं है मेम साहब। वो ऊपर वाले के मन में आ गया ना तो हम कुछ नहीं कर सकते ना साहब। मेम साहब बहुत रोता है। नमस्कार। साहेब आपल्या खोलीत आहेत का साहेब? अहो करू दे त्यांना स्वस्त. केवढा शॉक बसला असेल त्यांना. आणि हे काय ती पिंकी दिसत नाहीये मला कुठे. ती काय खेळायला पाठवलं का तिला? हे बघ हा असं करा, ती रात्री आली ना की तिला आमच्याकडे झोपायला पाठवा. ते घरात असं काही झालं ना की मुलांची ना फार विचित्र परिस्थिती होते. काय हो? हो बरोबर आहे, बरोबर आहे. तरी आजच दुपारी आली वाटतं काल. नाना डाईड हार्टफेल टुडे मॉर्निंग. डाईड म्हणे. अहो त्याच्याऐवजी एक्सपायर म्हणलं असतं तर अधिक चांगलं दिसतं. काय तुम्ही घेतात कुठून चिपळूण वरून आले का? हो बरोबर आहे. तिथं इंग्लिश कोणी माणूस सापडला कठीण. हे काय डाईड म्हणजे जरा हार्श आहे. हो पण डाईड काय आणि एक्सपायर्ड काय? तसं नाही. प्रत्येक शब्द असा प्रॉपर्टी शोधायला पाहिजे ना. म्हणजे करेक्ट ड्राफ्टिंग ही आर्ट आहे. माणसासारखा माणूस गेला अशा वेळेला का कोणी ड्राफ्टिंग बघत बसतं? बरोबर आहे. कशाने वारले साहेबांचे वडील काही कळलं नाही. कशाने असणार ना? वय झालं असणार. हो वय झालं असणार. बरोबर आहे, बरोबर आहे. वय झालं असणार. किती 70 एक होतं का? तुम्ही फारच मनाला लावून घेतलेलं दिसतंय. रिअली स्पीकिंग तुम्ही साहेबांना धीर द्यायला पाहिजे. साहेबांचं खूप प्रेम होतं नाही त्यांच्या वडिलांवर. आमच्याकडे आले ना की ते नेहमी सांगायचे आम्हाला त्यांच्याबद्दल. काय हो परवापर्यंत सांगत होते. सारखं सांगायचे पत्र वगैरे आलंय आणि काय नातीला पाहिजे म्हणून. पत्र आलं होतं असं? पुष्कळ दिवस झाले. पुष्कळ दिवस झाले. साहेबांनी सांगितलं पुष्कळ दिवस झाले. साहेबांचे वडील चिपळूणला नक्की काय करत होते? काय करत असणार? पेन्शनर असणार. आणि तुमची आणि त्यांची शेवटची भेट कधी झाली? लग्नानंतर एकदा भेटलो होतो. साताऱ्याला कलेक्टर होते तेव्हा गेलो. कलेक्टर साहेब कधी होते? आपण त्यावेळेला बंगलोरला होतो. बंगलोरला? अगो बाई, अहो म्हणजे 12-13 वर्ष झाली की हो शेवटची भेट होऊन. त्यानंतर नाहीच का झाली भेट? बरोबर आहे. 12-13 वर्ष भेट नाही म्हणजे की काय आले कोणाच्या तरी म्हणा आणि तिथे काय देवा तिथे चाले ना असंच काही म्हणजे कसं आहे वन हॅज टू फॉरगेट. म्हणजे त्याच्यावर शूटिंग तिथे काय म्हणतात ते. हो बरोबर. तुम्ही मला मागे म्हणाला तर ते का की त्यांचे वडील आता इथे राहायला येणार आहेत म्हणून? नाही मला नाही इकडे आले. हो बरोबर आहे. मला नाही वाटत ते इथे आले असते. हो काय माहिती का ही जुन्या काळातली म्हातारी माणसं. आजकालचे 70चे म्हातारे आणि त्यावेळेचे 70चे म्हातारे तुला फरक वर्ड ऑफ डिफरन्स. हो गेलेल्या माणसांबद्दल असं काही बोलू नये असं म्हणतात. पण खरं सांगू का मलाही नाही वाटत त्यांना इकडे जमलं असतं. काय त्यांची ती सोळी ओळी. आमच्या ना सासूबाई आल्या होत्या आमच्याकडे राहायला 56 मध्ये. हो 56च्या डिसेंबर मध्ये माझी आई आली होती. त्या थंडीच्या दिवसात सुद्धा गार पाण्याने अंघोळ करायच्या. स्वतःचा स्वयंपाक स्वतः करून जेवायच्या. आमच्या करीमच्या हातचं चालायचं नाही मग त्यांना. हे 3 महिने बाई कसे काढले ना माझे मला माहिती.
बरोबर आहे चालायचंच ना. शेवटी आई ती आईच ना. आई ती आईच. साहेबांच्या आई नाही कळत. लहानपणीच वारल्या. लहानपणीच वारल्या. कळलं साहेबांच्या लहानपणी वारल्या. त्यामुळे आमची आई दुश्मन झाली. मॅडम हे साहेबांचे वडील चिपळूणला नक्की काय करत होते? पेन्शन असणार, अजून काय करत असणार? असतील पेन्शनर असतील. म्हणजे मी सांगतो रिटायर्ड गव्हर्नमेंट सर्वंट वगैरे असतात. रेव्हेन्यू मध्ये का रेव्हेन्यू करत असतात. मी सांगतो आमचे वडील सुद्धा रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्येच होते आणि ते सुद्धा 17व्या वर्षी असे अचानक वागले. हो गमतच झाली. कळलं नाही. कळलं नाही कसं करणार. आम्ही त्या वेळेला इंग्लंड मध्ये होतो. इन्क्वायरी कमिशन बरोबर गेलो होतो. मला वाटतं ही आपली दुसरी ट्रीटमेंट आहे इंग्लंडची. इन्क्वायरी कमिशनर बरोबर गेलो होतो ती तिसरी. अहो ठेव म्हणजे प्रसंग काय बरं नाही दिसत असं. जरा आराम करा. इफ यू डोंट माइंड मी पाणी घेईन. अहो तुम्ही कशाला कसली घेताय? तुमचा तर कोण आहे तो काय त्याचं नाव त्याला बोलवा ना. मदन सिंगला फोन तो. मदन सिंग काय मदन सिंग पाणी पाणी द्या. सोडा असेल ना घरात. अहो खरंच काही नको हो मला. ते म्हणजे प्रसंग काय प्रशस्त दिसत नाही. हे मेम साहब के वास्ते लेमन स्कॉच लेके और आपके लिए भी. आपण आपल्याला शांतपणे विश्रांती घेतली पाहिजे. अहो दिवसभर तर झोपून काढला. आपण म्हणजे मी ह्यांना म्हणालो. अहो केवढा मानसिक स्ट्रेन आला असेल त्यांना गरज आहे. साहेब विश्रांती घेतात ना आतमध्ये. मला वाटतं आता त्यांना खूप ट्रेन असेल. यांना विश्रांती देऊ दे. जाण्याआधी साहेबांची एकदा भेट झाली असती. मी जे दुःख म्हणून किती दुःख करायचो त्याला काही लिमिट आहे की नाही ते काही. मी आता जातो आणि आज साहेबांना बाहेर बोलावून घेऊन येतो. बहुत अच्छा हुआ मेम साहब. थोड़ा थैंक यू साहब. हमारा मेम साहब टेलीग्राम आने के बाद इतना रोया हम भी डर गए. मेम साहब को ना सांप से भी ज्यादा दुख हुआ. सुबह से कुछ खाया पिया नहीं मेम साहब ने. अभी मैं क्या बोला कि ये बुढ़ा आदमी था तो उसका मरने का इतना क्या करने का. बुद्धू सर्वंट परवडला. भीड शहाणा. खरंय पण चांगले सर्वंट्स मिळतात कुठे हल्ली. खरंय म्हणा. खानदानी फॅमिलीत वाढल्याशिवाय सर्वंट्सना कधी मानस होती म्हणा. खानदानी फॅमिली राहिल्यात कुठे आता. आजकाल सगळे अवतार. खरं सांगू का श्रीमंती ही रक्तात असावी लागते. हे मात्र अगदी बरोबर बोला. बरोबर बोललो ना. म्हणजे आज बऱ्याच वर्षांनी तुमचं आमचं एकमत झालं. म्हणजे साहेब आता बाहेर इथं असते ना तर ह्या जोकवर खुश झाले असते. येऊ का? अरे या सत्य साहेब या. फारच वाईट झालं हो. म्हणजे कशी ना कल्पना देखील नाही. म्हणजे माणसाचं काय म्हणतात ना ते अगदी हेच राहिलेलं नाही. कसं काय हो झालं. हो मी सांगतो चिपळूणला वाटले. 70 वर्षाचे होते. एकटेच राहत होते तिथं. साहेब आपल्या खोलीत विश्रांती घेताय. बराच शॉक लागलाय त्यांना. पण गेल्याच महिन्यात आले होते नाही का. असं कसं
गेल्याच महिन्यात नव्हते का आले? तुम्ही म्हणाला त्यांना नवीन गाडी घ्यायची आहे. आमच्या ह्यांनी खटपट केली. 15 ललित सन्समध्ये नाही तो घेऊन गेले. अहो ते माझे नाही. तेच म्हणते मी, चांगली होती की प्रकृती त्यांची. तुम्ही तुम्हाला साहेबांच्या वडिलांबद्दल सांगितलं होतं ना? हो ना, बघा तरी मी सांगत होतो की नाही तुम्हाला, अहो साहेबांचे वडील वारले असतील म्हणून. हिज फादर. साहेबांचे का वडील वारले? मग अगं बाई, कुठे कोकणात होते का? आणि साहेब गेले वाटतं लगेच. अहो नाही नाही, साहेब आतल्या खोलीत विश्रांती घेत आहेत. हो ना, दॅट्स द राईट थिंग टू डू. आय टेल हा. मी नेहमी म्हणतो कुठल्याही संकटात विश्रांती हेच एक औषध आहे. आता तुम्हाला सांगतो, परवा आमच्या एका फर्मच्या डील मध्ये मला 32 लाखाचा फटका बसला. बट द फर्स्ट थिंग आय डिड वॉज ऑफिस मधनं निघालो, घरी आलो आणि स्वस्त झोपलो. वा काय, आपण नाही असल्या गोष्टींनी गुदमरून जात. वा म्हातारे असतील ना साहेबांचे वडील? म्हातारे असेल म्हणून काय झालं? वडीलच ना ते शेवटी. कधीतरी म्हणायचे. या अर्थाने नाही म्हटलं मी. तर आमचा प्रिन्स गेला तेव्हा मी दिवसभर जेवले नाही. असला अल्सेशन पुन्हा बघायला मिळायचं. आपण म्हणलेलं प्रत्येक अक्षर करायचं त्याला. हो की हो? हो. वनिता मंडळात रेडिओ हो माझं भाषण नव्हतं का? तेव्हा हा रेडिओ समोर टेबलावर पाय ठेवून 10 मिनिटं उभा होता. हो की हो? हो. आणि तुम्हाला सांगतो कुत्र्यांच्या सुद्धा भरपूर तरा असतात बरं का. ट्रेट्स आय टेल यू. काही काही कुत्र्यांच्या ब्रेन मध्ये तर माणसांसारखे सेल्स असतात. अर्थात आमचा प्रिन्स म्हणजे काय, एक्स्ट्राऑर्डिनरी आयटम. माझं असं असतं बरं का, कुठली गोष्ट घ्यायची ती बेस्ट. म्हणजे काय, बेस्ट ऑफ बेस्ट. हा तुमचा प्रिन्स वारला कशाने? म्हणजे कळलंच नाही. वेटरनरी डॉक्टर्स आणले, कन्सल्टंट्स आणले. हो की हो? हो. पण इंडियन वेट्स युजलेस. मी त्याला शिकवलं कुत्र्याला कसं तपासतात ते. पण तुम्हाला सांगतो आमचा प्रिन्स बहुतेक हार्टफेलनी मेला असतो. हार्टफेल? म्हणजे साहेबांच्या वडिलांसारखा. कुत्र्याचं पण हार्टफेल होतं का? सगळ्या कुत्र्यांचं होत नाही ना. चांगली प्रिन्स सारखे अल्सेशियन असतात त्यांचंच होतं. ते वाटतं कुत्र्यावर आहे. हो की नाही हो? आणि बरीचशी कुत्री मोठाने खाली रस्त्यावर सापडूनच मारते. शिवाय अशा प्रसंगी का काही घ्यायचं असतं? वाईट झालं ना. साहेब काय आताच पडलेत वाटतं. अहो पडू दे त्यांना स्वस्त. प्लीज डोंट डिस्टर्ब. मी कुठे डिस्टर्ब करायचं म्हणते? मग पण खरंच एका अर्थी बाकी असं मला यावं. आमची आत्या देखील अशीच वारली. कर्नल बावडेकरांची आई बरं का. काय झालं, घरातली सगळी मंडळी गेली होती सिनेमाला आणि आमच्या आत्याबाई कोचावर काहीतरी वाचित बसल्या होत्या. तसं पुस्तक हातात आणि वारल्या. हो की हो? चालेल. तर बरं का काय घरी येऊन बघतात तर काय, त्यांना वाटलं आई वाचतेय, कशाला ना डिस्टर्ब करा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी दिवाणखान्यात येऊन बघितलं तेव्हा त्यांना आई आपली वाचतीच आहे. एखाद्याच्या मनातून असा विरोध करणं बरं नाही. तुमची आत्या असती तर? आमची आत्या अशी मेली असती तर आम्ही हेच म्हणालो असतो. हे तुम्हाला सांगतो, हे आपल्याकडेच बेथचं फार कौतुक आहे. हे अमेरिकेत असं नसतं बरं. आता तुम्हाला सांगतो, अमेरिकेत आमच्या फर्म मध्ये एक अमेरिकन ऑफिसर होता. आपल्या लग्न आधीच सांगतो, जरा बोलू द्या. तर तो आणि मी एकाच ब्लॉक मध्ये राहतो.
त्याची आई वारली. हा. तिला वाटेत पुरली हा. आणि बरोबर 9:30ला ऑफिस गाठलं. वा काय पंक्च्युअल. यांनी बरंच मनाला लावून घेतलेलं दिसतंय. निदान दाखवायला तरी नको का तसं? म्हणजे मुळीच पटायचं. काय म्हणता? एकदा सुद्धा म्हाताऱ्याला इथे नोकरी झाली. तुमची तुम्हाला काय वाटतं? यांचे वडील होते. अहो काय झालं? तुमचा फोन आला ना तेव्हा इतका गोंधळ चालला होता. वडील वारले एवढंच ऐकलं. कुणाचे? साहेबांचे का ह्यांचे? ते कळायला माझं नाही. आणि मला काय वाटतं, साहेबांचे वडील वारले असते तर तुम्ही एवढ्या तातडीनं फोन नसता केला. हो की हो? अहो पण जरा हळू बोला. काय साठे साहेब, तुमचे वडील कुठे असतात? ते ना ते असतात जबलपूर. म्हातारा मस्त टुणटुणीत, रेग्युलर झोप, खाणं पिणं, व्यायाम सगळं फर्स्ट क्लास करत. अजून 20 वर्ष टिके. महिना 200 रुपये पाठवतो आम्ही. ते परस्पर त्यांच्या मालिशवाड्याला जातात. मसाज शिवाय पेन्शन आहेच. पेन्शन इज देअर. मालिनी हे साहेबांचे वडील चिपळूण आणि ते काय करत होते? कुणाला सांगणार नसाल तर सांगते. भिक्षा मागत होते. चला अहो विचारा यांना. यांच्या ऑफिस मधला एक क्लार्क आहे चिपळूणचा. त्यानं सांगितलं. हो की हो? दुःखाचा आवाज देखावा कशा करायचा? ते जाऊ दे. पण माझा मात्र चांगलाच घोटाळा झाला ना. हो साहेबांचे वडील ऐकलंच नाही मी. आता मिसेस चेंबूरकर आल्यावर अजून गोंधळ होणार. त्या आल्याबरोबर त्यांना सांगितलं पाहिजे नाही का? काय भटकत असेल? हो तुमची आणि साहेबांची गाठ पडली की नाही मीटिंग? हो नाही ना, आम्ही आल्यापासून ते आतच आहेत. हो मी आलेच हो जरा. अहो तुम्ही कुठे निघालात आता? मी तिने इथं दारातच उभी राहते. मिसेस चेंबूरकर आल्याबरोबर त्यांना सांगते साहेबांचे वडील म्हणून, नाही का? अहो पण त्या येणार आहेत हे नक्की आहे का? असं कसं? मी त्यांना यायला सांगितलं. तुम्हाला पब्लिसिटी एजंट नेमलं होतं. अहो मालिनी तरी तुम्ही अशा एकट्या दारात किती वेळ उभ्या राहणार? तुम्ही कशाला रस्ते घेतली? वास्तविक साहेबांसाठी तुम्ही सुद्धा विश्रांतीच घ्यायला हवी, नाही का? हो जाऊ द्या. अहो म्हातारा होता, टिकलं का? गळून पडलं एकदा. अहो हेच त्यांना मनापासून सांगायचा प्रयत्न करतोय. आता रडून रडून ते काय परत येणार आहेत का? आणि येऊन तरी काय, एकदा माणूस गेला म्हणजे गेला. सगळ्यांना जायचं एक दिवस. हो ना, पण तुम्हाला सांगतो मला वाटतं हार्ट फेल मला. खरंच आमच्या आत्यासारखं मरण यावं. बघा हो हो, आमचे काका सुद्धा हार्ट फेलने वारले. हो त्या घराण्यात बरेच लोक असेच वारले. हो साठे साहेब एक विचारू, हा जो हार्ट फेल आहे, हा हार्ट फेल हा हार्ट फेल हेरिडिटरी असतो तो. हार्ट फेलचं कसं आहे मी सांगतो. नक्की असं काही अजून शोध लागलेला पण अमेरिकन डॉक्टरचं म्हणणं असं आहे की हार्ट फेल हेरिडिटरी नसावं. नाही, पण इंग्लंडचे डॉक्टर्स हार्ट फेल हेरिडिटरी असतो. पण मला असं वाटतं हार्ट फेल हेरिडिटरी नसावं. पण नक्की असं काही सांगता येत नाही. ते काही असो, आमचा प्रिन्स वारला तो मात्र आत्यासारखाच. सकाळचा ब्रेकफास्ट घेतला आणि कोचावर जाऊन बातम्या ऐकत बसला. कोण? तुमचा कुत्रा? हो तर सकाळच्या हिंदी बातम्या ऐकल्याशिवाय हॉलच्या बाहेर जायचं नाही ना तो. हिंदी, इंग्लिश, मराठी तिन्ही भाषा उत्तम कळायच्या त्याला. हो की नाही? हो. कोणाला? अहो आमच्या अल्सेशियस कुत्र्याला. मिसेस चेंबूरकर एका झाल्या असतील ना? हो मी आलेच ना. आपण कुठे निघाला? मी ना मिसेस चेंबूरकरांना घेऊन येते. आपण त्यांना माहिती आहे आमचा फ्लॅट. ते आले. एक्सक्यूज मी,
आपण बसा ना प्लीज. हो बसा. साहेबांनी फार नाही ना मनाला लावून घेतलं. दुःख होणं साहजिक आहेच, ते बरोबर आहे, दुःख होणारच. पण साहेब काही तसे हवे नाही. बाकी माणसाच्या स्वभावाचं तसं काही सांगता येत नाही मला. मिस्ट्री. काही आजारी वगैरे असल्याचं पत्र आलं होतं का? नाही, काही नाही. आज दुपारी कालच हो. कसला शॉक बसला असेल. मला तर काही कल्पनाच करत नाही. अहो हो, ते आपले अण्णासाहेब वारले ते आठवतं का तुम्हाला? हो हो आठवतं ना, अण्णासाहेब गोपटे. गोपटे कुठले? गोपटे जिवंत आहेत अजून. अण्णासाहेब जळगावकर. आठवलं, अण्णासाहेब जळगावकर. वा वा वा, असे मस्त वारले. खूप मोठे वकील होते ना, तर त्यांच्या मुलीचं लग्न होतं. ते आपले कॅप्टन अभ्यंकर आहे ना एअरफोर्स मधले, ते जावई ना त्यांचे. तर आम्ही दोघं लग्नाला भुसावळ्याला गेलो होतो. हातात लग्न केलं म्हणून जाऊ मामांनी असं लग्न भुसावळा कधी झालंच नाही असं म्हणतात. ते लग्न उठून आम्ही मुंबईला परत आलो. दुसऱ्या दिवशी काय अण्णासाहेब डेड म्हणजे एक्सपायर्ड असा शॉक बसलाय सांगतो. आत येऊ का? या. नाही नाही नाही, बसा बसा, आपण बसा. फार वाईट झालं हो. मिसेस साठ्यांचा फोन आला तेव्हा आम्ही बाहेरच निघालो होतो. मी इथं आले, पण ह्यांना मात्र येणं अगदी अशक्य होतं. पण त्यांनी पत्र दिलंय तुम्हाला आणि ते तसे येऊन भेटतीलच, म्हणजे काय भेटायलाच पाहिजे. पण मी म्हटलं मी आज जाते. मिसेस साठे बाहेर भेटल्या ना तुम्हाला? त्यांनीच तर फोन केला म्हणून कळलं. नाही म्हणजे तसं कळलंच असतं. अहो, नागपुरातली एवढी प्रसिद्ध व्यक्ती सदा ते बोलतेही तसे. साहेबांचे वडील मी आलो. हा कधी दुपारी काय? हो मी सांगतो. चिपळूणला वारले. 70 वर्षाचे होते. एकटेच राहत होते तिथे. साहेब आतल्या खोलीत विश्रांती घेतायत. बराच शॉक लागलाय हो त्यांना. कशाने वाटते? हार्ट फेलली. हार्ट ट्रबल होता वाटतं त्यांना. बाकी हार्ट फेल व्हायला हार्ट ट्रबलच असायला पाहिजे असं नाही म्हणा. आमच्या सासूबाईंना हार्ट ट्रबलच होता, पण त्या वारल्या न्यूमोनिया होतो. पेनिसिलिन नाही का दिलं? अहो 30 साली वारल्या. गणेश चतुर्थीच्या दिवशी इकडे घरात गणपती बसला होता. यांना शेवटची गंमत लागली. बिछाण्यापाशी 5 कन्सल्टंट्स होते. डॉक्टर परांजपे हार्ट स्पेशलिस्ट, डॉक्टर कपूर होते, डॉक्टर मेहता होते, डॉक्टर मलकानी. किती झाले बरं? लक्षात आलं माझ्या बरोबर. काय माणूस जायचा म्हटलं ना की साक्षात तो धनुर्धारी कोण आला ना तरी काय करणार. मिसेस साठ्यांनी मात्र निरोप सांगण्यात घोटाळा केला. बाकी बरं झालं. नाही म्हणजे तसं नाही झालं. साहेबांचे वडील फार थकले होते नाही आणि परत एकटेच राहत होते. इथे नव्हते वाटतं कधी राहत. अहो नाही हो, कोकणात त्यांची शेतीवाडी आहे, तिथे राहत होते ते. आणि इथं करमणार कसं त्यांना? बरोबर आहे. त्यांचे वडील देखील शेवटपर्यंत चौललाच राहिले. चौलला का? कुठे आलं चौल? अपोलो बंदर आहे ना. अपोलो बंदराच्या जवळ. नाही इकडून पलीकडे डोंगर दिसतात ना, तिथचे चौल. मी फार वर्षांपूर्वी गेले होते. चौल म्हणजे काय हो, अगदी खेळ आहे. सोशल लाईफ नाही, काही नाही.
पण काय केलं? नाही हो, पार्टी नको. आता आम्ही पार्टीलाच गेलो होतो. हा, हे तिथेच थांबले. मला मात्र तिथे अगदी बसले ना हो. सारखं वाटे काय तुमच्या मनाची अवस्था झाली असेल. साहेबांचे वडील वारले कळलं असेल तुझ्यापर्यंत आलो. मिसेस साठ्यांची बाकी कमाल आहे. हा, घरात चांगला रमी चालला होता. मिस्टर आणि मिसेस कापडिया आले. एवढ्यात फोन आला. साहेबांचे वडील घरी पडलं असतं ना, खरं सांगते उद्यापर्यंत चालू. हो साहेब आहात आहेत. अगो भैया, तुम्ही कुठून आलात? मी इथं दारात तुमची वाट पाहत होते. आणि साहेब कुठे गेले? सांगितलं ना मग अशी मागणी वडील त्या विश्रांती घेतायत. आमचेही साहेब वाचवून सुटले त्या तुम्हाला शोधायला. आणि तुम्ही कुठे गायब झाला होता? इथे मिसेस टेंभुलकरांची ओळखी किती झाली? सॉरी हो मिसेस टेंभुलकर. सॉरी काय सॉरी, नीट निरोप सांगायला काय होतंय. हे बघा, मला जसं मिसेस भडकमकरांनी सांगितलं तसं मी तुम्हाला सांगितलं. हे बघा मानवी ताई, मी ना तुम्हाला अगदी व्यवस्थित आता तुम्ही कुठे गायब झाला होता? इथे दारातच उभी होते. तेवढं काय झालं माहितीये का? काय? समोरच्या फ्लॅट मधल्या ललिताबाई येत ना, त्यांनी बोलवलं. त्यांनी नवीन कॅक्टसची व्हरायटी आणली आहे. ती बघायला म्हणून 2 मिनिटं गेले. तेवढंच झाली. हो, कॅक्टस काय हातफेलनी मानणार नव्हती. कॅक्टस बघायला. आणि हे काय ललिताबाई नाही आल्या? त्या कशाला येतील? त्यांचं आणि ह्यांचं अजिबात सुख नाहीये. म्हणून काय झालं? त्यांच्या मिस्टरांनी तरी यायला नव्हतं का? मग ही बॅकग्राऊंड आहे. आहो, ते भेटले साहेबांना मगाशीच. आतल्यात फिरून गेले की काय? आतल्यात नाही, बाहेरच्या बाहेर. साहेब मगाशीच पिंकीला घेऊन फिरायला गेले. काय हो? साहेब आहात तो. साहेब बाहेर गेले. एक चेक काहीतरी भरतच. हा थांबा, मी पाहतो. अहो, ललिताबाईंच्या मिस्टरांनी मला स्वतः सांगितलं. साहेब पिंकीला घेऊन चक्क आईस्क्रीम खायला गेले. आईस्क्रीम ना? वंडरफुल. हो, आज कोणीच नाही. काय हवंय का? नाही, काही नको मला. काय तुमचा फ्लॅट बाकी प्रशस्त आहे. स्पेशियस आहे, मस्त. बसा ना तुम्ही. फार वाईट झालं हो. असं नको होतं व्हायला. चालायचंच. वेळ आली की माणसाचंही असं व्हायचंच नाही का? आणि मी काय म्हणते, म्हातारा होऊन पडण्यापेक्षा हे असं चटकन गेलेलं बरं. हो की नाही? हो. मी कुठेतरी ऐकलंय बघ का, की जगण्यासारखं किंवा मरण्यासारखं असं काहीतरी असेल ना तरच जगाव की काय. हो, आपण निघूया का आता? हा निघूया. पुष्कळ हो, पुष्कळ निघूया. तुम्ही आता विश्रांती घ्या आणि फार मनाला लावून घेऊ नका. करेक्ट आहे. अहो, काळजी करून काहीही होत नाही. तुम्हाला सांगतो, काळजी हा सगळ्यात मोठा डिझीज आहे. आपण नाही कसली वरी करत. somebody has said, let the world go to the dogs. काय भडकमकर साहेब? हो, हो, बसत बसू. चला. आपण वेळ झाला. आपण पण निघूया आता. चला. बरं आहे, आम्ही येतो. साहेबांचे वडील गेले, आम्हाला फार वाईट वाटलं. त्यांना सांगा आम्ही येऊन गेलो आणि आपणही प्लीज टेक केअर. साहेब कोकणात जाणार असतील नाही का? कशाला? काही धार्मिक विधी वगैरे? नाही, मला नाही वाटत त्यांचा विश्वास आहे असं. हो, बरोबर आहे. बंकम सगळं भटजी लोकांचं होतं नाही तुम्हाला सांग. यापेक्षा एखाद्या संस्थेला देणगी द्यावी ना. हो, म्हणजे त्यांची काही इच्छा वगैरे राहू नये म्हणून तेवढीच मूर्ताला शांती. कसलं मूर्त आणि कसली शांती. ते काय तरी. हो, असं काही म्हणता येत नाही बरं का? नाही. तुम्हाला आपल्या शेजारी राहणारे ते पारकर आठवतात ना? हो, आठवतात ना पारकर. काय झालं? आई गेली. तुझी इच्छा जवळ राहिली होती.
घरातली भांडी घालायला लागली ना सगळी. हे मी देखील ऐकलंय बरं का. म्हणजे खरं खोटं कोण जाणे, पण आमचे रावते म्हणून एक रिलेटिव्ह वारले. कोरेगावला त्यांची वाडी आहे. दर अमावस्येला घराच्या दारात टोप भर मटण शिजून ठेवतात. सकाळी टोप साफ झालेलाच. एखादा कुत्र मित्र खाऊन जातात. स्ट्रे डॉग. ते रावते कुत्र्याच्या रूपाने येऊन खाऊन जातात. आमच्या मागे पोपट होता. बरोबर तो घरातल्या सगळ्यांना ओळखायचा. माझी आत्या आली आफ्रिकेहून 18 वर्षांनी. तर हा तिला काय म्हणाला, या चंपू आत्या. ही आत्या म्हणजे वाचता वाचता नेहमी मला ऐकून 6 आत्या. आमचे पूर्वजन्मीचे आजोबा होते असं म्हणतात. आहो संध्याकाळी दिवे लागलेला स्तोत्र म्हणायचं. पाहायला पाहिजे ना. वारला तो गेल्या हार्ट फेल नाही का. पण काही सांगता येत नाही का. आमच्याकडची मांजरी सुद्धा गुरुवारी विष्ठा तोंड लावत नाही. असं येते कसं. आपला विश्वास नाही. नो बिलीव. असं कसं. आपला प्रिन्स पण बरोबर उतरण्याच्या दृष्टीने. अहो आपण मेलेल्या लोकांबद्दल फारसा विचार नाही करतो. चला माफ करा, पिंकीला घेऊन जरा राणीच्या बागेत गेलो. चला पिंकी, बळा आतमध्ये. आम्ही आईस्क्रीम खाऊन आलो. बाळपणासारखं सुख नाही. बघा, लहान मुलांना दुःखाची काही कल्पना नाही. कसलं दुःख आहे. हो, आपले वडील गेल्याचं कळलं. फार वाईट वाटलं. वी आर व्हेरी सॉरी. सुटले होते, सुटले. पहा, मी म्हटलं होतं साहेब मनाला लावून घेणारे आणखी. हो हो, हे देखील मला म्हणाले होते. खरंच असं जॉली असायला हवं. करेक्ट. रडून काय होणार आहे. मी यांना हेच सांगत होतो, पण त्यांनी फारच मनाला लावून घेतलं. तुला गुड नाईट कर. गुड नाईट. गुड नाईट. आपण बसा प्लीज. बसा. आजच दुपारी आली वाटते. हो. काही आजारी वगैरे होते का. कळायला काय मार्ग नाही. कोकणात एकटेच राहत होते का. हो. चिपळूण जवळ एक खेड आहे, तिथे दत्ताचं देऊळ बांधलं होतं. तिथेच राहत. अगो बाई, म्हणजे काय संन्यास वगैरे इतका का काय. असं म्हातारपणी उगीच एखाद्या फॅमिलीत राहून आहे ना, म्हणजे न्यूसन्स. हो. काय साठेच आहे. हा पुन्हा अमेरिकेला चाललाय. पण हा बघा, चाललंय म्हणजे प्लॅनिंग. कोण आहे. चेंबूरकर साहेब काय म्हणतात. आज तुमच्या रमी क्लबची मीटिंग नाही वाटतं. ते आहे ना, पण मला हा निरोप करायला तशीच निघून आले. वी आर सो सॉरी. फार वाईट वाटलं. साहेबांनी कंडोलन्सचं पत्र दिलंय तुम्हाला आणि ते येऊन भेटलीच. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. काय वडकमकर साहेब. हो. तुमच्या त्या कपूरच्या इन्क्वायरीचं काय झालं. आपल्यालाच माहिती साहेब, आपणच त्या कमिशनवर आहात ना. सस्पेंड वगैरे होणार का. व्हायला पाहिजे. करू का. करून टाकू. तुमचा इमिजिएट बॉस न तो. आपण निघूया ना. हा निघूया. पुष्कळ वेळ झाला आपल्याला येऊन. आपण निघूया. आमच्याकडनं ना अगदी सिन्सिअर आणि हार्टफेल्ट कंडोलन्सेस. आपण सगळे आस्क्याने आलात. धन्यवाद. हो नाही, अशा प्रसंगी यायलाच पाहिजे साहेब. हे म्हणजे आपण काय कोणाचं हे करू शकत नाही ना.
म्हणजे सांत्वनाचे 2 हे तरी. अच्छा बरं आम्ही निघतो. आपले वडील गेल्याचं कळलं, फार वाईट वाटलं आम्हाला. म्हणजे दुःख होणारच, पण वन मस्ट फेस इट. आय टेल यू. आपण काही सरबत वगैरे घेतलं तरी? हो हो बरं. आता रेस्ट घ्या. 8 दिवस रजा घेऊन खातर माथेरानला जा. आमचा बंगला आहेच तिथं. मी साहेबांना सांगून ठेवले. आणि चेंज ऑफ ॲटमॉस्फिअरनी बरं वाटेल. नाही का मालिनीबाई? हो. आणि पुण्याला जायचं असलं ना तर आमचं घर आहे. हो की हो. रजा कोण देतो आम्हाला? उद्या सोमवार. एकदा पहिली डोकं घातलं की एकदम शनिवारी बाहेर काढायचं. फार काम करता आपण साहेब. जरा प्रकृतीची काळजी घ्यावं. आणि बाई साहेबांनाही सांगा. त्यांनी फारच मनावर लावून घेतलंय. म्हणजे आम्ही आलो ना त्यावेळेला दुःख अनावर झालं होतं त्यांना. हो ते बरोबरच आहे. मी सांगतो तुम्हाला, काय बायका अधिक हलव्या असतात. काय काही सेंटिमेंट. चला झोपायचं नाही का? पण डॅडीची स्टोरी संपली कुठे? डॅडीच्या डॅडीची स्टोरी. तुला त्यांचं नाव ठाऊके? नाना आणि मम्मी. डॅडीचं मम्मीच नव्हती, म्हणजे आधी होती ना डॅडी आणि मम्मी. डॅडी जेव्हा एवढ्या वर्षाचं होते ना तेव्हा त्यांची मम्मी देवा घरी गेली आणि आज नाना सुद्धा तिकडेच गेले. आणि मम्मी डॅडी जेव्हा स्टोरी सांगत होते ना तेव्हा ते हळूच रडत होते. पिंकी. आणि मम्मी डॅडी जेव्हा छोटे होते ना तेव्हा त्यांना असा भात व्हायचा. डॅडी तुम्ही परत रडता. काही नाही, तुझा भात ना थोडा तिखट म्हणून मला रडायचं. मला गोड गोड घास देतेस? ते थोडे स्वीट दे ना. खूप गोडे गाय. चला चला झोपायला चला आता. पण नानाची स्टोरी उद्या सांगू. प्रॉमिस. प्रॉमिस. उद्या झोपायला घेऊन जातेस? तिचे आजोबा एकदा दाखवायला मध्ये होते. खरंच? तुला खरंच असं वाटतंय? जाऊ दे ना, फॉरगेट अबाउट इट. त्याला जुने मनवतेस का? अहो झोपणार नाही का? थोडा वेळ इथेच बसणार. हो असं काय? नाही, नानांच्यासाठी 5 मिनिटं कोणाच्या तरी कुशीत शिरून खूप खूप रडायचं.